सर्व विद्यार्थ्यांचं परत या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण कालच्या पिरियडमध्ये टेन्स मधील 11वा प्रकार म्हणजेच कॅपिटल डी मधील स्मॉल बी हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा टॉपिक घेतलेला आहे। याच्यानंतर जर पाहिलं आपण तर शेवटचा टॉपिक म्हणजे 12वा म्हणजेच कॅपिटल डी मधील सी नंबर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। मला अपेक्षा आहे की सर्वांनी आतापर्यंत 11 काळापर्यंत आपण व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यापर्यंत तुम्ही अभ्यास सुद्धा करत आहात। सर्वांनी आपण ग्रामरचं आपलं रजिस्टर काढायचंय आणि काढून पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचंय। काढा ग्रामरचं सर्वांनी आपापलं रजिस्टर आणि काढल्याच्या नंतर ना हा काळ आपण या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकलेला होता। शिकल्याच्या नंतर ना आपण सूत्र पण घेतलं, एक्झाम्पल घेतले आणि एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर ना बाळांनो आपल्याला असं व्यवस्थित क्लोज करून घ्यायचे। असं व्यवस्थित क्लोज करून घ्या, 2-3 लाईन मारायचे, क्लोज करून घ्या आणि क्लोज करून त्या ठिकाणी लिहा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। स्मॉल सी टाकायचे, स्मॉल सी टाका असं आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। लिहून घेत असताना आपल्या हातून काय जणू मोतीत पडतात की काय असा भास झाला पाहिजे, असं आपण लिहिलं पाहिजे। टायटल घेतल्याच्या नंतर ना चांगल्या पद्धतीनं सूत्र पण त्या ठिकाणी खाली घ्यायचं आहे। तर आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया। चला, तर असं टायटल घेतलं आपण, स्मॉल सी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेतलं। आता आपण सूत्र घेऊया व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं। सूत्र घेऊ आपण, व्यवस्थित लिहा सूत्र सुंदर हस्ताक्षरामध्ये। यस प्लस शॅल हॅव बीन ऑब्लिक विल हॅव बीन प्लस बिफोर प्लस ओ असं आपण सूत्र घेतलं। म्हणून सूत्रातलं काय घ्यायचं, यस घ्यायचं, यस म्हणजे करता, त्याच्यानंतर ना शॅल हॅव बीन ऑब्लिक म्हणजे किंवा विल हॅव बीन चा वापर करायचा, त्याच्यानंतर बिफोरचा वापर करून ओ चा वापर करायचा आपल्याला। म्हणजे या ठिकाणी परत आपला अडचण आली, शॅल हॅव बीन ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे किंवा, शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन चा वापर करा म्हणलेलं। आता नेमकं शॅल हॅव बीन कधी वापरायचंय आणि विल हॅव बीन कधी वापरायचंय या संदर्भात आपल्या अडचणी निर्माण झाली, ते अडचण सोडविण्यासाठी आपल्याला खाली टिप घ्यावं लागेल। आपण टिप त्या ठिकाणी घेऊ। हा तर बघा, लिहून घ्या टिप नंबर 1, करता कंसात यस कंस बंद डॅश आय कॉमा वी पैकी असल्यास डॅश 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 त्यावेळेस काय घ्यायचंय, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव बीन साठी शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव बीन पैकी शॅल हॅव बीन चा वापर करा, शॅल हॅव बीन चा वापर करा। आता टिप नंबर 2 घेऊ आपण, टिप नंबर 2 घेऊ आपण विल हॅव बीन साठी, विल हॅव बीन साठी। तर टिप नंबर 2 करता कंसात यस कंस बंद डॅश इतर असल्यास करता कंसात यस कंस बंद डॅश इतर असल्यास, है ना, इतर असल्यास। तर त्यावेळेस काय घ्यायचं बाळांनो, डॅश 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 विल हॅव बीन चा वापर करा। म्हणजेच करता आय किंवा वी जर असेल तर शॅल हॅव बीन घ्या आणि करता आय वी सोडून बाकी काही का असना त्यावेळेस विल हॅव बीन चा वापर आपल्याला करायचं आहे। आपण टायटल घेतलं, सूत्र घेतलं, त्या सूत्रावर आधारित आपण टीप पण घेतली। आता टीपच्या नंतर ना आपलं काही एक्झाम्पल घेऊ आपण हा काळ समजून घेण्यासाठी। तर चला एक्झाम्पल नंबर 1। हा तर बाळांनो आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतला आपण काय करण्यासाठी, तर फ्युचर परफेक्ट टेन्स हे काळ समजून घेण्यासाठी। तर वाक्य कोणतं आहे, आय हॅड प्लेड अ गेम, आय हॅड प्लेड अ गेम अशा प्रकारचं आपण या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेलं आहे। तर आता पाहूया आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य कसं बनवायचंय। हे वाक्य बाळांनो यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ मध्ये बसते, म्हणजे हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि आपल्याला करायचंय मेक इट म्हणजे बनवा, काय बनवा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपला हा काळ बनवायचं आहे। तर चला कसं बनवायचं, एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना किती घड्या काढतो बाळांनो आपण, तर 3 घड्या काढतो। त्या 3 घटकांची नावे कोणते कोणते येतं, तर ते 3 घटकांचे नावे
यस व्ही आणि ओ. यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे 3 घटक काढतो आपण. हे 3 घटक काढण्यासाठी आपण कुठे जातो तर आपण एचव्ही कडे जातो. एचव्ही कोणते एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्याड हे आपले एचव्ही आहेत. एचव्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. मग आता या वाक्यामध्ये कोणत्या वेळा नक्कीच ह्याड शेवटी दिलेला बघा तो तिकडे शेवटी है ना, हो का ह्याड है ना, हा ह्याड आहे. त्याला एचव्हीला राऊंड मारा. त्याच्या अलीकडल्या साईडला जे असतंय त्याला अंडरलाईन मारा. त्याला यस असं नाव द्या. यस आपला निघाला. त्याच्यानंतर ना आता व्ही राहिलं. त्या एचव्हीच्या पलीकडे एक शब्द त्याला अंडरलाईन मारा. त्याला व्ही असं नाव द्या. व्ही पण निघाला आपला. आता राहिलं ओ. व्हीच्या पलीकडे जेवढे शब्द असतात त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारा आणि त्याला ओ असं नाव द्या. ओ पण निघाला. पाहिजे होतं यस व्ही ओ. आपलं यस पण निघाला, व्ही पण निघाला, ओ पण निघाला. आता आपण कुठे जायचं बाळांनो, आपण आपल्या सूत्राकडे जाऊया. आपण आपल्या सूत्राकडे जाऊ. हा सूत्र आता ती काढलेले यस व्ही ओ घटक त्या सूत्रात ठेवायचे आपल्याला. बरोबर आहे. हा तर सांगा मग आता त्या ठिकाणी सुरुवातीला काय म्हणून इथं यस आहे. तर यस कोणतं आहे आपलं, आय आहे इथं, म्हणून आपण आय घेतलं. यसचा प्रश्न मिटला. आता पुढे शाल हॅव बीन ऑब्लिक विल हॅव बीन. ऑब्लिक म्हणजे किंवा है ना. शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन या दोन्हीपैकी हे घ्यायचंय. मग शाल हॅव बीन घ्यायचं का विल हॅव बीन घ्यायचंय. तर ती घेण्यासाठी बघा आपण या ठिकाणी आपल्या टिप कडे जायचंय. टिप इथला करता आय हे टिप नंबर 1 पैकी आहे की 2 पैकी आहे. तर नक्कीच आयव्ही पैकी आय आहे. मग आयव्ही पैकी आय जर असेल तर काय घ्यायचे आपल्याला, का आयव्ही पैकी आय आहे इथं. तर मग त्यावेळेस काय घ्यायचंय, शाल हॅव बीन घ्यायचंय. बरोबर आहे. काय घ्यायचंय, शाल हॅव बीन घ्यायचंय. म्हणून आपण शाल हॅव बीनचा वापर केलं. शाल हॅव बीन घेतलं. शाल हॅव बीन विल हॅव बीन पैकी शाल हॅव बीन घेतलं. शाल हॅव बीन विल हॅव बीनचा प्रश्न मिटला. पुढे काय बघा इथं वीक 4 आहे. वीक कोणता मग आपला इथं प्लेड आहे. प्लेडचं वीक 4 काय चेक करू आपण. कारण आपला V1 V2 V4 चा कॉलम ते कुठे आहे तर आपल्याच रजिस्टर मध्ये शेवटी आपण दिलेला आहे. तर अवका प्ले तिसऱ्या नंबरला दिलेला आपण तिसऱ्या नंबरला दिलेला आहे. बरोबर आहे. अवका या ठिकाणी प्लेड V1 मध्ये प्लेइंग म्हणजे या ठिकाणी आपलं V3 घ्यायचंय. तर V3 कोणत्या बाळानं इथं या ठिकाणी प्लेड अवका ही आहे. V3 अवका ही आहे है ना. तर चला PLAYED प्लेड. चला करा वाक्य आपलं वाक्य करा. तर शाल हॅव बीन प्लेइंग वीक 4 घ्यायच्या बाळानं. V3 नाही प्लेइंग. वीक 4 घ्यायचं प्लेइंग. वीक 4 चा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणता घ्यायचा. ओ कोणता मात्र गेम आहे म्हणून आपण अ गेम घेतलं आणि हे आपलं झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार झालं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण हा काळ समजावून सांगण्यासाठी. चला एक्झाम्पल नंबर 2 घेऊया आपण हा काळ समजावून घेण्यासाठी. तर बघा या वाक्यामध्ये कोणता काळ दिलेला आहे. सी हॅज सीन मेनी बर्ड्स. ते अनेक पक्षी पाहिलेली आहे. या असं म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. आपल्या करायचं कोणता काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना आपण किती घटक काढतो तर आपण 3 घटक काढतो. त्या 3 घटकांची नावे काय तर आपण त्या 3 घटकांची नावे जर म्हटलं तर यस व्ही ओ. यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. असं यस व्ही ओ काढतो. यस व्ही ओ काढण्यासाठी आपण कुठे जातो तर आपण एचव्ही कडे जातो. हेल्पिंग वर्ब कडे जातो. ते कोणते एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्याड. तर बघा या वाक्यामध्ये ना ह्याज आहे है ना. या वाक्यामध्ये कोणते एचव्ही आहे ह्याज आहे. त्याला राऊंड मारा. त्याच्या अलीकडल्या साईडला जे काय आहे त्याला अंडर मारा. त्याला यस असं नाव द्या. त्याच्या पलीकड आपला यस निघाला. याच्या नंतर काय बघा आपला व्ही आहे. त्या एचव्हीच्या पलीकडे एक शब्द एका शब्दाला अंडरलाईन मारा आणि त्याला व्ही असं नाव द्या. व्ही पण निघाला आपलं. आता राहिलं ओ. त्या व्हीच्या पलीकड जेवढे काही शब्द असतील वाक्यातील त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचे आणि त्याला ओ असं नाव द्यायचे. आपला ओ पण निघाला. यस व्ही ओ पाहिजे होतं. यस निघाला, व्ही निघाला, ओ पण निघाला. आता काढलेलं यस व्ही ओ ना या सूत्रामध्ये आपल्याला ठेवायचे. तर चला ठेवूया आपण त्या सूत्रामध्ये आपण. चला हा तर बघा सूत्रामध्ये काय सुरुवातीला इथं आपलं एक्झाम वाक्य करायचंय. हा सुरुवातीला काय इथं यस आहे.
यस कोणता बाळांनो आपल्या मग वाक्यातील सी आहे. यस एच ई सी म्हणून सी घेतलं. एसचा प्रश्न मिटला. पुढे शाल हॅव बीन ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे किंवा. शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीनचा वापर करायचे. शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. तर बाळांनो मग आता शाल हॅव बीन घ्यायचं का विल हॅव बीन घ्यायचं. तर इथला करता जर पाहिला तर इथला करता कोणत्या बाळांनो आपला इथला करता सी आहे. मग आयव्ही पैकी आहे का तर आयव्ही पैकी नक्कीच नाही. मग काय राहिलं शाल हॅव बीन कटलं राहिलं विल हॅव बीन म्हणून विल हॅव बीनचा वापर करा. WILL विल हॅव बीन. विल हॅव बीन घेतलं. हा शाल हॅव विल हॅव बीनचा प्रश्न मिटला. पुढे बाळांनो विफोर आहे. वी कोणतं आहे सीन है ना. सीन हे वर्ब आहे. आता सीनचं विफोर काढण्यासाठी कुठे जातो आपण त्या ठिकाणी V1 V2 V4 च्या कॉलम कडे जातो. तर या ठिकाणी सीन हा हे दिलेला आहे सीन. तर V1 V2 V3 V4. तर बाळांनो या ठिकाणी V3 मधून आपल्याला V4 मध्ये घ्यायचे. बरोबर आहे. V3 मधून V4 मग काय मग SEEING आहे. SEEING आहे. तर चला आपल्या वाक्याकडे चला मग SEEING घेऊ आपण. SEEING सीन. विफोर घेतला आपण. विफोर म्हणलं होतं विफोर घेतला संपला. पुढे ओ कोणतं बाळांनो इथून ते इथपर्यंत आहे मेनी बर्ड्स म्हणून आपण मेनी बर्ड्स घेतलं. हे आपलं झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य झालं. आपले 2 एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आणखीन एक एक्झाम्पल पाहूया हे काळ पाहण्यासाठी. हे घेतलं आपण एक्झाम्पल नंबर 3 आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकण्यासाठी. माय फादर विल टेल मी द स्टोरी. माय फादर विल टेल मी द स्टोरी. माझे वडील मला गोष्ट सांगतील. अशा प्रकारचं वाक्य आपण त्या ठिकाणी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ शिकण्यासाठी आपण घेतलेला आहे. तर चला बाळांनो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना किती घटक करतो आपण SVO काढतो 3 घटक. SVO 3 घटक करतो. SVO काढत असताना कुठे जातो आपण SVO काढण्यासाठी कुठे जातो आपण तर SVO HU कडे जातो. HU कोणत्या वेळा बाळांनो HU कोणते एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज हॅड. HV विल आहे त्या HV ला राऊंड मारला आपण त्याच्या अलीकडे काय असतंय यस. त्याच्या पलीकडे एक शब्द व्हीच्या पलीकडे ओ पाहिजे होतं आपल्याला SVO पाहिजे होतं SVO निघाले. आता SVO काय करायचं आपण त्या सूत्रामध्ये ठेवून टाकायचे. बरोबर आहे. तर चला मग सुरुवातीला काय बाळांनो यस आहे. यस कोणता आहे माय फादर म्हणून माय फादर घेतलं. FATHER फादर घेतलं. यसचा प्रश्न मिटला. पुढे आता शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन म्हणजे शाल हॅव बीन ऑब्लिक म्हणजे किंवा शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. आता इथलं करता माय फादर आयव्ही पैकी आहे का आयव्ही पैकी नाही म्हणून शाल हॅव बीन कटलं राहिलं विल हॅव बीन म्हणून विल हॅव बीनचा वापर करू आपण. WILL विल हॅव बीन. शाल हॅव बीन विल हॅव बीन पैकी विल हॅव बीन आपण घेतलं. शाल हॅव बीन ऑब्लिक विल हॅव बीनचा प्रश्न मिटला. पुढे विफोर बाळांनो वी कोणता आहे टेलचं विफोर घेऊया आपण. चला करा आपला V1 V2 V3 चा कॉलम त्या ठिकाणचा. तर त्या ठिकाणी जर पहिला आपण टेल अवका इथं आहे है ना. अवका टेल अवका इथे दिलेला आहे. टेल इथे दिलेला आहे. तर टेलचं काय घ्यायचं बाळांनो विफोर घ्यायचे. तर विफोर अवका सरळ जर चौथ्या कॉलम मध्ये हा टेलिंग आहे तर आपल्याला काय घ्यायचं मग हे टेलिंग घ्यायचंय TELLING. तर चला आपल्या वाक्याकडे आपण घेऊया टेलचं टेलिंग. बरोबर आहे. तर TELLING टेलिंग TELLING टेलिंग घेतलं हे TELLING टेलिंग. हा आता पुढे बाळांनो विफोरचा प्रश्न मिटला. पुढे ओ. आता ओ कोणतं आहे मी द स्टोरी म्हणून मी द स्टोरी आपण घेतलं. हे आपलं फ्युचर परफेक्ट टेन्स वाक्य तयार झालं. अपेक्षा आहे हे 3 एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ समजलेला असेल. हा तर बाबांना आपण टोटल किती प्रकार घेतले 12 प्रकार घेतलेत. किती प्रकार घेतले 12 प्रकार घेतलेत. आता 12च्या 12 काळाचे सूत्र त्या ठिकाणी टायटल सूत्र घेऊ आपण. बोला सिंपल प्रेझेंट टेन्स S + V1 + O. सिंपल पास्ट टेन्स S + V2 + O. सिंपल फ्युचर टेन्स S + shall / will + V1 + O. प्रेझेंट करंट टेन्स
yes plus am oblique is oblique are plus before plus o. Past continuous tense yes plus was oblique were plus before plus o. Future continuous tense yes plus shall be oblique will be plus before plus o. Present perfect tense yes plus have oblique has plus v3 plus o. Past perfect tense yes plus have plus v3 plus o. Future perfect tense yes plus shall have oblique will have plus v3 plus o. Present perfect continuous tense yes plus have been oblique has been plus before plus o. Past perfect continuous tense yes plus had been plus before plus o. आणि लास्ट future perfect continuous tense yes plus shall have been oblique will have been plus before plus o. अशा प्रकारचे पूर्ण 12 काळ आपण या टेन्सच्या माध्यमातून शिकलेले आणि ते पूर्ण तुम्हाला जमेल अशा अपेक्षा या ठिकाणी मी ठेवतो.